धाकट्या मातेला सोडून आणण्यासाठी श्रीरामांनी बांधला होता सेतू. शिवानीचं नाव घेतो गुलाबरावांचा नातू. इतनी सी चीजों में ये बहनें मानने नहीं वाली. हाँ सही है. अब एकदाच खातो हाय हॅलो नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि हे पाहू शकता शिवानी आणि ऋषिकेश रावांचे पोस्टर गावातून लागलेले. आणि गावात गेलं की फटाके चालू झाले. आणि त्याच्यानंतर सर्वात अगोदर आपल्या परंपरेनुसार मारुती रायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो आहेत. आणि मंदिरामध्ये नवरदेव नवरीने मारुतीचे दर्शन घेतले. आणि त्याच्यानंतर पुढील त्यांच्या वरातीचा पाहू शकता बँडवाले वगैरे आलेले आणि गावातली मंडळी सर्व पाहत आहेत. आणि खूप मस्त अशी मजा करण्याची वराती आलेली. आता खूप दिवस झाले वरातीचा पण शिवानीच्या लग्नाची आणि ऋषिकेश रावांच्या लग्नाची वरात एवढ्या धूमधडाक्यात निघाली असं मला तरी वाटलं नव्हतं. कारण की खूपच भारी म्हणजे अप्रतिम. जेवढं कौतुक करावं त्यांच्या घरच्यांचं तेवढं कमीच आहे. कारण की सून नाही लेक नाही असं म्हणून मी एवढं छान कौतुक केलं. आणि प्रत्येकाचा उत्साह पाहू शकतात. तिथे पण त्यांच्या वाड्यातले पाहुणे त्यानंतर गावातले मित्रकंपनी सर्वांनी डान्स केलेला आहे शिवानी आणि ऋषिकेश रावांच्या वरातीमध्ये. एवढंच नाही तर जसे काय दिवाळी आहे अशी आतिषबाजी जे एवढे फटाके वाजवले. आम्ही गाडीतून सर्व पाहतच होतो आणि हे शूट केलं गौरव भैयाने. आणि खूप म्हणजे मस्त वाटत होतं मला पण. म्हणजे माझ्या भाचीचं एवढं छान असं कौतुक म्हणजे त्यांच्या वेलकमचं स्वागत एवढं धूमधडाक्यात झालं. खरंच म्हणजे खूप छान. म्हणजे आत्तापर्यंत मी कोणाची करवली पण गेली नव्हती. आणि एवढं हे असणंसुद्धा शिवानीची करवली होऊन मी आलेली. आणि शिवानीचं म्हणजे तिचा वाड्यामध्ये त्यांचा गेटमधून एंट्री झाली तेव्हापासून तर मध्येपर्यंत जे फूल आणि त्यांचे आतिषबाजी खूप म्हणजे असं स्वागत भारीच झालेलं. पूर्ण त्यांच्या वाड्याला पण लाईटिंग वगैरे लावलेली होती. आणि शिवानीचं जे सासर आहे ते म्हणजे नवरदेव नवरी आली तर त्यांनी एवढं छान सजवलं होतं. जसं की ऋषिकेश रावांच्या बहिणी आहेत तर एवढ्या मस्त की त्यांनी म्हणजे भावाचं आणि वहिनीचं स्वागत करण्यासाठी खूप म्हणजे प्रत्येकाचीच त्यामध्ये प्रत्येकाने सजावट करू लागली असणार आहे. कारण की आणि हे पहा बहिणीचा उल्हास किती मस्त. वहिनी आणि भावाच्या स्वागतासाठी छान असा डान्स पण करत आहेत त्या. आणि खरंच म्हणजे खूप छान वाटलं त्यांचा डान्स पाहून. आणि एवढंच नाही तर प्रत्येकाने डान्सचा एन्जॉय केला. आम्हाला दुःख होतं आमची शिवानी चालली पण त्यांना आनंद होता की त्यांच्या घरी वहिनी आली. आणि तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही विदाईचा लग्नाचा व्हिडिओ टाकला नाही अजून सप्तपदीचा. तर तो व्हिडिओ नंतर येईल. काही कारणास्तव तो व्हिडिओ आज मी टाकला नाही. पण उद्या लग्नाचा येईल, परवा सप्तपदीचा आणि त्याच्यानंतर विदाईचा. त्याच्या अगोदर गृहप्रवेशाचा आला तर हे त्यांचं शिवानीचं एवढं छान आहे मस्त. आणि तिला इरवडला दिलं पण पुण्यामध्ये ते राहतात. आणि गावाकडचं होतं छान आहे. आणि सर्व त्यांच्या काकाच्या मुली आत्याच्या मुली सर्वांचं इतकं छान. जे पहिले जे एकत्र कुटुंब फॅमिली पाहायला भेटत होते तसं त्यांच्या घरातले सर्व वाड्यातले लग्न कार्य काही असो खूप मस्त एकत्र पाहायला मिळाले. आणि हे पहा घर तर किती सुंदर असं सजवलेलं होतं. आणि आता ज्याची आतुरता लागली होती आपल्याला तर ती आतुरता म्हणजेच की शिवानीचं घर आपल्याला आतून पाहायचं आहे. आणि जसं बाहेर
त्यांनी एवढी छान सजावट केली, एवढा छान डान्स केलेला आहे. तसाच मध्ये पण खूप छान असं घर तिचं सजवलेलं आहे. पाहू शकता एंट्री पहा, वेलकम किती सुंदर. त्याच्यानंतर जे माप असतं ते पण किती छान सजवलेलं ताट. आणि एवढंच नाही तर ही पहा सजावट किती छान असं आर्यस म्हणजेच ऋषिकेश शिवानी. आणि सुंदर अशी त्यांची आता एंट्री होत आहे. आणि ही एंट्री होताना पण खूप भारी वाटत होतं. जशी लग्नात एंट्री होती तशी त्यांच्या घरात एंट्री झालेली गृहप्रवेशाची. आणि एवढंच नाही तर त्यांचं देवघर पण खूपच छान होतं, हे पाहू शकता. आणि ही लक्ष्मी करतात आणि हे दैव इथं बांधलेलं किती छान. त्यांना बसण्यासाठी पण खूप छान म्हणजे फुलाच्या पायघड्या असं. आणि हे पहा वेलकम टू फॅमिली शिवानी, किती सुंदर पोस्टर पण किती म्हणजे घराच्या वरतून तर खालीपर्यंत असं एवढं मोठं पोस्टर. आणि शिवानीच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहू शकता आपण. म्हणजे एवढं छान मस्त स्वागत झालं, कोणी पण हसणार ना. आणि मी पण ते कौतुक पाहायला तिथेच होते, कारण की आत्याबाई पण करवली होऊन गेल त्या, मी आणि प्राची होतो. आणि हे पहा वेलकमची आता तयारी. आणि एवढंच नाही तर इथं पहा किती मस्तपैकी त्यांच्या बहिणी आता त्यांना अडवतात आणि काय मागतात. आता पुढील व्हिडिओ आपण त्यांच्या आवाजामध्ये ऐकूयात. हे पहा हे घेऊन या आलेल्या नवं तू कोणत्या पार्टी चेंज करू नको. नाही नाही नाव घ्या. जेवढा आता द्या तेवढं 21 रुपये डबल मिळेल का? काय झालं काय झालं? हा ए थांबा एक मिनिट, नाव घेतोय ऋषी. ऋषी नाव घेतोय एक मिनिट. हा चल. सीता मातेला सोडून आणण्यासाठी श्रीरामांनी बांधला होता सेतू. शिवानीचं नाव घेतो गुलाबरावांचं नातू. काय 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 आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते लक्ष द्या सारे. नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरूबाला शेवटी आहोच म्हणायचं. आहोंच्या आईना ताई म्हणायचं, आहोच्या वडिलांना आता वडील मानायचं. साध्यावरून भातावर साजूक तूप, तुपासारखं रूप, तुपासारखं आमचा जोडा. ऋषिकेश रावांचे नाव घेते आता वाटतं. इतनी सी चीजों में ये बहनें मानने नहीं वाली. सही आहे. द्या म्हणा, काय करायचं, यायचं की नाही करायचं? तुम्हाला काय पाहिजे? आजच्या दिवस फक्त आपला ऋषी दिला आम्ही म्हणून दोघांना घरात घ्यायचं. काय म्हणायचं असतं? चला बोला पटकन. मुलगा कोण आलाय? तुला मुलगा आहे तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही 7-8 जणी आहेत. 7-8 जणीला द्यावं लागलं. 8 जणी, 8.5 जणी आहेत. मुलगी 12 पंकू आणि शांभवीचा पूर्ण एक किस्सा आहे. हुंडा मागता का काय वाटतं? सगळ्या एज्युकेटेड बहिणी आहेत का मोठ्या? किती 80 कॅश रोकडा मागताय. ते काय रील काय माल दे. रोकडा देतो रोकडा स्कॅनर मोबाईल. हा घ्या मोबाईल स्कॅनर. घेऊ ना, एवढं काय आपल्याला कैशियर साहब जल्दी आ जाओ. किती ठरलं? सोडणार नाही तसं आम्ही कोणाला.
80,000. कुणाला आम्हाला एक टाकलं पडते ते आमचे माणशी आणा काही बरं किती देणार सांगा. किती देणार 1 तारीख लागली गौरव 1 तारीख हो तो 12 वाजून गेले. जेवढे 80 रुपये. नाही आम्हाला आत्ताच पाहिजे गौरव भैया. नाही ऋषी पुण्याला आल्यावर पार्टी दुसरी करू आपण. येते कुठे द्या ना किती आम्हाला तिथे आणते ना पैसे तुमच्याकडे पैसे लावचे एवढे उडवले की शंभर दोनशे नाही का माझे? तुला पोरगी द्यायची आहे सांगतो. ए भाऊ हे बघ, आज नाही दे ना. बस स्टॉप स्टॉप ये पुढे या मध्ये ठिकाणी आहे कंटिन्यू या भैया या कंटिन्यू या दादा मी सेल्फी आणलंय थोडं समोर भारी गेली नाही
एकदाच खातो काय? किती आले? किती किलो आहे? काय करायचं? लक्ष्मी जावे ना महालक्ष्मी किती आल्या उचला? तिने उचलल्या ना? आता तिला उचलायला तिकडे आता वहिनी आल्या माझं निघत नाही तिकडे आता वहिनी आल्या. आज आमच्या गाडीतलं म्हणत होतात काय नाही मी बघितले जी बो व्यवस्थित हा. राम राम हा तुम्ही काय? बरोबर आले राहू दे आता नाही व्हिडिओ तिच्यावरूनच काढावे. अभ्यास करतो रात्री. कोणाला सापडली? अरे वा, शिवानी तिकडे बघ. शिवानी आता चान्स सोडू नका, आता हरली नाही पाहिजे. बसली बापरे सापडली का? अरे ऋषीला सापडली. चीटिंग. ऋषी इज्जत कसा वाले नाक नको कापू. इज्जत कसा वाले ऋषी बघा. अशा प्रकारे खूप मस्त असं शिवानीचं वेलकम झालं आणि रात्री झोपायला आम्हाला उशीर झाला. त्यांचे गेम वगैरे ते पण तुम्ही पाहिले. आणि नवरीबाई आमची पहा कशी लाजते. सकाळी तिला तयार केलं अगोदर आणि त्याच्यानंतर ही आमची प्राची आणि मी तयार व्हायच्या राहिलो होतो. लवकर तयार करायचं. आज कोणते कार्यक्रम आहेत हे पण तुम्हाला पाहायला आवडेल ना. पण मी आहे तोपर्यंत जेवढे प्रोग्राम झाले ते नक्की दाखवल. नवरीबाई लगेच लाजायली. प्राची पण तयार झाली, रेडी झाली. आणि तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही कधी रेडी होणार आहात, तर मी पण रेडी झाले. आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे खूप छान शिवानीचा सासूबाईचा स्वभाव आहे. रूममध्येच त्यांनी नाश्ता वगैरे पण आणून दिला. नाश्त्याला सकाळी पोहे आणि गुलाबजामून स्वीटमध्ये होतं. मस्त छानपैकी आम्ही नाश्ता केला. त्याच्यानंतर
मला निघायची घाई होती, कारण की बंदोबस्त असल्यामुळे इलेक्शनचा बंदोबस्त 30 तारखेला लग्न झालं, 1 तारखेला इलेक्शनच्या पेट्या वगैरे घ्याव्या लागतात आम्हाला, तर त्याच्यामुळे बंदोबस्त होता. आणि मग काय नवरीबाईला मी सांगितलं नव्हतं अगोदर, तर एवढी खुश होती ती. आणि तिला त्याच्यानंतर म्हटलं शिवानी मी चालले, तर मग रडायच लागली. तिला म्हणलं अगं वेडाबाई रडू नको, मी सांगते म्हणलं. मग तिच्या मावस सासूबाई आणि सख्या सासूबाई यांना सांगितलं, म्हटलं तिला आज 4-5 वाजता जाऊ द्या, परत ती उद्या येईल म्हटलं तुमच्या म्हणजे जेही कार्यक्रम वगैरे देव वगैरे झाल्याच्यानंतर. तर सासूबाई बी ठीक आहे म्हटल्या. ह्या शिवानीच्या सासूबाई आहेत. यांचा स्वभाव खूपच मस्त आहे आणि शिवानीला पिल्लू शिव बोलत नाहीत त्या. पिल्लू हे पिल्लू ते. मला पण खूप आवडलं म्हणजे शिवानीच्या सासूबाईचा स्वभाव. आणि त्यांना साडी नको म्हणत होते, तरीही नाही म्हणे आणि म्हणजे साडी दिली. आणि त्याच्यानंतर मग सांगितलं शिवानीला येऊ द्या. आणि खूप म्हणजे छान वाटलं मला शिवानीचं सासर. पण ड्युटी असल्यामुळे सकाळी मी 10 वाजताच निघाले तिथून. ज्ञानोभैया मला घ्यायला आलता आणि निघाल्याच्यानंतर काय आपले जे कर्तव्य असतात ते पार पाडून आपलं ड्युटीचं मेन कर्तव्य. मग ज्ञानोभैयांनी मला मानोत रोडपर्यंत सोडलं. तिथून किसूभैया सोबत आला. हा पण माझ्यापेक्षा छोटाच भाऊ आहे आणि पाहू शकता माझा चेहरा कसा सुजलेला आहे, कारण की 2 दिवस झालं व्यवस्थित झोप नाही आणि दगदग वगैरे किती म्हणजे चालू होती. आणि त्याच्यानंतर आता ड्युटीला जायचं. तर सेलूमध्ये आता आमची एंट्री झालेली आहे आणि एवढं छान म्हणजे सर्व व्यवस्थित पार पाडलं, त्याचं समाधान पण वेगळंच होतं. आता घराच्या समोर आलोत आणि घरामध्ये लवकर जायचं, कारण की बंदोबस्ताच्या ठिकाणी पण पोहोचायचं. 11 वाजता रिपोर्ट आहे, कारण की मतपेट्या घेऊन जायचं आहे. तर घरामध्ये भैयानी मला सोडलं आणि किसू भैया लगेचच गावाकडे निघाला. आणि घरी आले की लवकर बांगड्या, साडी हे सर्व दागिने वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले आणि ड्युटीच्या कर्तव्यावर निघण्यासाठी बॅग तर तशाच ठेवल्या, कारण की म्हटलं आता ड्युटीहून आल्याच्यानंतर रात्री ते व्यवस्थित ठेवायचं. आणि त्यातले त्यात आता 2 दिवस तर बंदोबस्त फुल असल्यामुळे खूप हे होतं. आणि लेकरं पण शाळेत गेलेले, कारण की सोनी मामी सोबत म्हणजे इकडं मुलींना घेऊन आलेली आणि सोनी मामी होती म्हणून थोडंसं रिलॅक्स झालं मला, जाता आलं करवली होऊन. आणि घरी आल्याच्यानंतर हे पाहू शकता कसं सामान वगैरे ठेवलेलं. आणि शौर्याबाई नसल्यामुळे तसाच सामान मी ठेवून दिलं, नाहीतर ही खेळत बसली असती. आणि लगेचच आवरायला ड्युटीला हजर पण झाले. आणि ही माझी मैत्रीण ज्ञानेश्वरी. आणि इथे येऊन बंदोबस्त आमचा सुरू झालेला. 5 मिनटं अगोदर आलेली मी वाटप व्हायच्या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याचा लग्नाचा ब्लॉग पाहायला